राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्रानि स्वयं ब्रह्म मिथ्याशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावाराम तो मीची आहे आत्माप्त काम। तरी नमन कवन करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। चला विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 65वा। तत्वम पदाचे वाच्यार्थ निरूपण। जो तत्वमसी महावाक्याचा उपदेश वेदांनी केलेला आहे शास्त्रांनी केलेला आहे त्या तत्वम पदाचा वाच्यार्थाचं निरूपण चालू लक्ष्यार्थाचं नाही वाच्यार्थाचं। मग तत् म्हणजे काय आणि तोम म्हणजे काय
तत् म्हणजे ते ईश्वर आणि तोम म्हणजे जीव, हा जीव, हा जीव, तो आणि हा या दोघांचं म्हणजेच जीवाचं आणि ईश्वराचं वाच्या अर्थाचं निरूपण आहे. वाच्या अर्थाचं म्हणजेच ईश्वर कशाला म्हणायचं आणि जीव कशाला म्हणायचं. जीवाचा वाच्यार्थ काय आहे म्हणजेच त्या जीवाचं स्वरूप, लक्षण काय आहे. वाच्य मात्र, वाच्य स्वरूप लक्षण. आणि ईश्वराचंही वाच्य स्वरूप लक्षण. लक्ष्य स्वरूप चैतन्य रूपच आहेत दोघंही. आणि वाच्य स्वरूप प्रकृतीने युक्त असणारे, त्याच प्रकृतीने युक्त असणारे या दोघांच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर यांच्या उपाध्या ज्या आहेत त्या उपाध्या भिन्न आहेत, वेगवेगळ्या आहेत. म्हणजेच ईश्वराची उपाधी माया आहे आणि जीवाची उपाधी अविद्या आहे. म्हणजेच अविद्यानं युक्त जीव आहे आणि मायानं युक्त ईश्वर आहे. म्हणून दोघाच्या वाच्या लक्षणामध्ये फरक येणारच. मग किती फरक येऊन येऊन किती फरक येईल? एकदम विरुद्ध येईल. येऊन येऊन किती येईल म्हणजेच एकदम विरुद्ध अर्थानं फरक येतो. कसा तो पहा. या अगोदर आपण लक्षणवृत्ती पाहिली आहे का नाही. म्हणजे लक्षणवृत्ती कशी लागते कशी नाही. तर आता आपल्याला हे तत्वमसी वाक्यावरच लक्षणा करायची आहे. पण त्या अगोदर वाच्यावृत्तीचा विचार करायचा आहे, वाच्या अंशाचा. अगोदर म्हणले होते दोन्ही पदाच्या ठिकाणी देशकाल, दोन्ही पदाच्या ठिकाणी देशकाल एवढा वाच्या भाग त्याग करून देश आणि काल आहे का नाही तो आणि हाच्या ठिकाणी असणारा आणि तोच्या ठिकाणी असणारा काल, देश, तो पुरुष हा आहे. आता तो म्हणता वेळेस तो पुरुष म्हणजे अगोदर कधीतरी पाहिलेला आहे आणि त्यावेळेस तो काळसुद्धा वेगळाच होता. म्हणजे आता जो वर्तमान काळ आहे तो काळ त्यावेळेस नव्हता आहे का नाही. पण त्या काळात त्या वेळेला पाहिलेला पुरुष तो आता जो दिसत आहे समोर या क्षणाला वर्तमान काळात जो प्रतीतीला यायला तो जो होता ना तो हाच आहे, हा तो नाही. प्रतीती कशी यायली? हां, तो हाची प्रतीती, हा तोची नाही आहे की नाही. म्हणून आता हाची प्रतीती जी प्रत्यक्ष आहे ती तोची प्रतीती आता प्रत्यक्ष आहे का? ती परोक्ष झाली आहे का नाही. मग त्या तोची प्रतीती जर प्रत्यक्ष होत असेल तर त्या काळी त्याचं आपणाला जे ज्ञान होतं त्याच्या ठिकाणी जी लक्षणं होती, त्या पुरुषाच्या ठिकाणी लक्षणं जी होती ते अगोदरचं त्याच्या जे सोबत होतं संबंधातलं होतं ते सगळं त्याचा त्यागच करावा लागेल की नाही, आणि होतोही. म्हणजेच वाच्या अंशाचा त्याग आणि लक्ष्य अंशाचा स्वीकार करायचा.
म्हणजेच काही अंशी त्याग आणि काही अंशी स्वीकार आहे, याला म्हणायचं भागत्याग लक्षणा. मग वाच्यार्थापैकी पुरुष भागाच्या वाच्यार्थाच्या ठिकाणी, त्या वाच्यार्थापैकी पुरुष भागाच्या वाच्यार्थाच्या ठिकाणी, पुरुष त्याच्या ठिकाणी भागत्याग लक्षणा होत असते. म्हणजेच भागत्याग म्हणजेच वाच्य अंश त्याचा काही त्याग करून जी भागत्याग लक्षणा होती त्या पुरुषाच्या ठिकाणी, म्हणजे तो जो होता तो हाच आहे. म्हणजेच लक्षणा कुठे चालली? त्या पुरुषाच्या ठिकाणी चालली. त्याचप्रमाणे तत्वमसी या महावाक्यात, कोण्या महावाक्यात? तत्वम अशी या महावाक्यात भाग त्याग लक्षणा कशी होते हे दाखविण्याकरता तत्वमसी महावाक्यातील तत्पद, तत्वमसी महावाक्यातील तत्पद आणि त्वमपद, तत्वमसी ह्या वाक्याचा विग्रह करा. तत् आणि त्वम आहे का नाही? मग तत्पद ईश्वर, त्वमपद जीव. मग तत्पद आणि त्वमपद, आता हे दोन पद झाले की नाही? एक जीवाचं पद झालं आणि एक ईश्वराचं पद झालं. दोघाचे दोन पद सेपरेट झाले. कशामुळं? तत्वम अशी ह्या पदार्थाचा काय केला? विग्रह केला, वेगवेगळे काढले त्याच्यात. कारण त्या पदामध्ये दोन्हीही एका पदातच घातलेले होते. जीव आणि ईश्वर एकाच पदात घातलेले होते, तत्वम. मग तत् स्वरूप आणि त्वम स्वरूप, त्वम स्वरूप कोणाचं आहे? जीवाचं आहे. आणि तत्स्वरूप ईश्वराचं आहे. मग तत्पद आणि त्वमपद यांचा वाच्यार्थ सांगतो. ह्या दोन्हीचा वाच्यार्थ, लक्षार्थ नाही, वाच्यार्थ सांगतो. म्हणजेच या दोघांची ओळख होईल, जाणता येतील. कारण जे हे लक्षण आहेत, जरी वाच्यरूप असले तरी वाच्यरूपानं म्हणजे स्थूल अर्थानं ते ओळखण्यासाठी, जाणण्यासाठी मदत होते. हे एक प्रकारचे लक्षणच आहे का नाही? आता वाच्यार्थ अर्थच आहे आणि लक्ष्यार्थही अर्थच आहे. म्हणजेच दोन वृत्त्यानं शक्तिवृत्ती आणि लक्षावृत्ती आहे का नाही? मग शक्तिवृत्तीनं म्हणजे वाच्यावृत्तीनं आहे का नाही? कशा अर्थानं ते संबोधले गेले आहेत, ईश्वर आणि जीव, त्याचाच तुम्हाला वाच्यार्थ सांगतो म्हणले आधी. सुरुवातीला तत्पदाचा वाच्यार्थ पाहू म्हणले. म्हणजे कोणाचा? ईश्वराचा वाच्यार्थ. आता ईश्वराच्या वाच्यार्थामध्ये ईश्वर कसा आहे हे सांगायचं आहे. तर सर्व शक्तिवान आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्व शक्तीने युक्त असणारा तो ईश्वर आहे. म्हणजे ज्याच्या ठिकाणी सर्व सामर्थ्य आहे, सगळ्या सामर्थ्यानं युक्त. जसं वाक्यामध्ये सामर्थ्य असतं आहे का नाही? वाक्यामध्ये अर्थज्ञानाचं सामर्थ्य असतं ना, तसं सृष्टीमध्ये जे सामर्थ्य असतं का, ते ईश्वर चैतन्याचं असतं. त्याचंच का असतं? जीव चैतन्याचं का नाही? कारण त्याची उपाधी कशी आहे?
ईश्वराची उपाधी माया. मायायुक्त आहे आणि ती शुद्ध आहे आणि सात्विकी आहे. म्हणून त्या उपाधीनं जे चैतन्ययुक्त आहे ते सर्व शक्तिमान असतं आणि सामर्थ्यवान असतं. सामर्थ्यता का आली तर त्या शुद्धतेमुळं आणि सात्विकतेमुळं. सात्विक सत्वगुण आहे आणि पुन्हा तो कसा आहे, शुद्ध आहे. त्याच्यामुळं ते सामर्थ्य आलं आहे त्याच्यामध्ये, हे का नाही. काचेमधून आपण जे पाहतो ते त्या काचेमध्ये काय आहे, सामर्थ्य आहे, म्हणजे पुढचं दाखविण्याचं. पण खापरामध्ये आहे का ते. आता ते दिसण्याचं कारण, समोर जे प्रतीती येते ते कशामुळे यायले, तो काच कसा आहे, है का नाही, आणि शुद्धही आहे. आणि त्याच काचावर जर मळ बसला तर दिसतं का, अशुद्ध होईल ना ते. हां, आणि तो सत्वगुणयुक्त आहे. काच हा सत्वगुणी असतो. पृथ्वीमधला सत्वगुणाने तो काच बांधलेला असतो. सत्वगुण, आता भिंग हे कशाचे, तर सत्वगुणाचेच आहेत ना. म्हणून ते आरपार आपणाला वस्तू दाखवतात का, तर त्याच्यामध्ये ते सामर्थ्य. आता प्रत्येक वस्तूमध्ये सामर्थ्य आपण आपलं आहेच का नाही, प्रत्येक वस्तूमध्ये ना. मग तसं ईश्वराच्या ठिकाणी जी उपाधी आहे ती कशी उपाधी आहे, सामर्थ्यवान आहे आणि सत्वगुणी आहे आणि शुद्ध आहे. शुद्धतेलाही तितकंच महत्त्व आहे, है का नाही. म्हणून तो ईश्वर कसा आहे, सर्व शक्तिमान आहे, है का नाही. एखादा मनुष्य एका घंट्यामध्ये 100 किलोमीटर अंतर काटून चालला आहे. एकाच घंट्यामध्ये 100 किलोमीटर चालला आहे आणि दुसऱ्या मनुष्याला ते 100 किलोमीटर अंतर काटण्यासाठी 4 दिवस लागायलेत. मग फरक कशात आहे हा, त्याच्या उपाधीमध्ये. त्यानं काय घेतली होती उपाधी मार्गक्रम करण्यासाठी, त्या उपाधीवर अवलंबून आहे. एकानं काय चालतच गेला असेल म्हणून 4 दिवस लागले, हां, किंवा ती उपाधी घेण्याची त्याच्याजवळ ताकद नाही, है का नाही. तशी ईश्वराच्या ठिकाणी ती उपाधी. आता ती उपाधी आपल्याला घेता येते का, म्हणजे आपल्याला ईश्वर होता येत आहे का. ईश्वर चैतन्य होता येईल पण ईश्वर होता येत नाही, म्हणजे मायानं युक्त आपल्याला होता येत नाही. मायानं युक्त ती उपाधी आपणाला लावता येत नाही. माया का, तर आपणाला अविद्या उपाधीच स्वीकारावी लागते, कारण अधिकार नाही ना तो. हां, तसं सामर्थ्य. म्हणजे दोघांमध्ये फरक का आहे, तर उपाधीनं फरक आहे आणि स्वरूपानं एकच आहे. म्हणून ईश्वर कसा आहे, सर्व शक्तिमान आहे. मागे तुम्हाला सांगितलं होतं, जगामध्ये जेवढे जीव आहेत त्या सर्व जीवांची जी शक्ती आहे ती ईश्वराची शक्ती. जेवढं म्हणून सामर्थ्य आहे ते ईश्वराचं सामर्थ्य म्हणून समजायचं, है का नाही. आणि त्याचा देह, सगळ्या जीवांचे देह म्हणजे त्याचा देह. मग आता सगळ्याच्या देहाची ताकद कुठं आणि एकट्याच्या जीवाची, है का नाही. म्हणून ईश्वर हा सर्व शक्तिमान आहे, है का नाही.
म्हणजेच तो जे काय करायचं आहे त्याच्या इच्छानुसार तो करू शकतो, काहीही करू शकतो. का? मायेनं काहीही करता येतं. मायेनं काय करता येणार नाही. एखाद्याला जादू येते, समजा जादू येते, जादू ही विद्या आहे त्याच्याकडं, तर मग त्याला काय करता येणार नाही. पाण्याहून बी चला येतंय, अग्नीत बी उडी मारा येते, जादू येईन त्याच्याजवळ. तशी ईश्वराच्या जवळ काय आहे? माया ही जादूच आहे ना. मग ती जादू शक्तिमान मानावी लागते. ती मायाच कशी आहे पहा तुम्ही. हे जगत जे झालेलं आहे, हे जगत जे आपल्याला प्रतीतीला आलंय, हे कार्य मायेचंच आहे ना. मग काय केलं नाही जगात ह्या, असं आपल्याला सांगा येते तरी येतंय का? काय हे नाही केलं ईश्वरानं, हे विसरला, त्याला कसं कळना गेलं हे करायचं, असं तरी म्हणजे हे राहिलंय करायचं. म्हणजे काय काय करणार नाही, काहीही करू शकतो. कारण माया आपणाला काहीही दाखवू शकते. स्वप्न कोणतंही पडू शकतं, काहीही पडू शकतं स्वप्न. म्हणजे त्या ठिकाणी काही नियम करता येतो का? नाही, असं होत नाही. नाही, तसं होत नाही. म्हणजे सर्व काही जे करू शकतो तो माया उपाधीने ईश्वर करू शकतो. म्हणून त्याला काय म्हटलंय? सर्व शक्तिमान. अशा लक्षणानं तो युक्त आहे. अशा 8 लक्षणं सांगितलीत त्याची. कोणती लक्षणं आहेत? ही वाच्य स्वरूपानं आहेत. मग हे एक लक्षण झालं. कोणतं? सर्व शक्तिमान. म्हणजे जेवढं काय होतंय त्याला तुकाराम महाराजांनी सुद्धा साक्ष दिली आहे. जे जे काही करीतो देवा. देव या शब्दाचा अर्थ ईश्वर. जे जे काही करतो तो तेच करतो. तेथे सेवा समर्पे. आपण तसं मानायला काहीही हरकत नाही. ते सेवा तसं माना, असं समजा. तोच करतो म्हणून गृहीत धरून चला नव्हे. आणखी एका ठिकाणी कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. आता याच्यामध्ये ह्या पदामध्ये प्रश्न आहे का नाही? कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? आईनं केली का? नाही म्हणते. तिला विचारून पहा तुम्ही, ती म्हणते नाही, मी नाही केलं. पण तिच्यातच झालंय का नाही तिच्या शरीरामध्ये? पण तिनं केलंय का? मग करणारा कोणतरी असणारच ना. मग तो कोण नाही? ते ईश्वरानं केलंय, है की नाही? मग अशा अनेक प्रमाण आहेत. म्हणजेच सर्व शक्तिमानावर, ईश्वराच्या सत्तेवर. कारण त्याच्या सत्ते वाचून काहीही होत नाही. कारण तो अधिष्ठान रूपानं आहे ना. तो कसा आहे? अधिष्ठान रूपानं असल्यामुळं अधिष्ठानाचं साह्य घेऊन माया काहीही करू शकते. अधिष्ठानाचं साह्य. मग त्याच्याकडे ते माया हे जी उपाधी आहे ती फार कमालीची. जशी तुम्ही इच्छा करता तसं होतंय. इच्छिले पावलो तुका म्हणे. जशी इच्छी करता ते कल्पतरू खाली जो कोणी बैसाला, काय होऊ नये त्याला सांगा बरे. त्याला काय होऊ नये?
म्हणजे कल्पतरूमध्ये तुम्ही काही बी मागा, तसंच आहे. मग ती कल्पतरूच आहे ती माया. कल्पतरू असा तो त्या उपाधीनं युक्त असल्यामुळं तो कसा आहे? सर्व शक्तिमान आहे. मग तसाच तो सर्वज्ञही आहे. आता सर्वज्ञ म्हटल्यावर कसा मानायचं? सर्वज्ञ म्हणजे ज्ञ म्हणजे ज्ञान, सर्व ज्ञानाने युक्त. म्हणजेच जगामध्ये जेवढे म्हणून ज्ञान आहेत ते सर्व ईश्वराचेच आहेत ते, आहे का नाही? म्हणजेच कसं ज्ञान आहे ते? सर्व वस्तू जाणणारा. आता ज्ञान कशाला म्हणतात? जाणणे. आता जाणणे जे निवृत्ती आहे आणि ज्ञान आयशेता येते मानू आम्ही. ज्ञान कशाला मानायचं? ज्ञान जाणायचं काही शिल्लक राहू नये त्याला काय म्हणायचं? आहे का नाही? मग जाणणे म्हणजेच काय? मग जाणणे कोण? जाणणे कोण जाणतो? जरी आता आपणाला वाटायला लागले आम्ही जाणायलोत, पण आपण कोणाच्या संबंधानं म्हणायलो तर आपण आम्ही जाणायलोत? देहाच्या संबंधानं, आहे का नाही? पण देहाच्या संबंधानं जाणता येतं का? म्हणजे जाणणे जे घडत आहे ते कुठं घडत आहे? अंतःकरणामध्ये. जाणणे कुठं घडत आहे? अंतःकरणात घडत आहे. आणि अंतःकरण हे काय आहे? माया आहे. अंतःकरण म्हणजे काय? माया. आणि माया मध्ये जे असतो तो ईश्वर असतो. मायामध्ये जे चैतन्य ते ईश्वर आहे. मग त्या अंतःकरणानं जाणल्या जाते का नाही? दुसऱ्या कशानं? अंतःकरणामध्ये वृत्तीची त्या ठिकाणी काय व्हायली? उत्पत्ती व्हायली, आहे का नाही? आणि वृत्तीनं जाणल्या चालले. मग जाणणारा कोण आहे? त्या वृत्तीमार्फत तोच जाणायला आहे का नाही? मग सर्वज्ञ कोण मानायचा? जीव मानायचा का? आहे का नाही? आणि जीव तर म्हणत नाही ना मी अंतःकरण आहे, अंतःकरणोपैत चैतन्य, याचं कुठं ज्ञान आहे जीवाला? पण खरं जाणणारा कोण आहे? आत्माच आहे ना, साक्षीच आहे ना, आहे का नाही? म्हणजेच अंतःकरणाच्या द्वारा तोच जाणणेपणा जे आहे तो त्याचाच आहे. तिथं आपण कुठं उरायला लागलोत? मग आपण उरायलोत का कुठं? म्हणजेच मग आपण उरानात तर मग आपण तेच असणार आहेत. आता जाणण्याचे साक्षी आपण होतो का नाही? मग साक्षी आत्मा कुठस्थ हे जे आहेत हे ईश्वर स्वरूपच आहे, ब्रह्मस्वरूपच आहे ना, हे आहे का नाही? म्हणून जे काही जाणणे घडतंय ते ईश्वराकडूनच घडत आहे. जाणण्याची क्रिया आणि सर्व जाणण्याची क्रिया, पुन्हा निष्ठा जाणण्याची नाही. आता आपल्याला सर्व कुठं जाणता येतंय? आपल्याला सर्व कुठं जाणता येतंय? काय काय जाणूत आपण, पण सर्व जेवढं पृथ्वीवर आहे तेवढं जाणता येतंय का? नाही. अहो जाणता येतं काय? आता सकाळी काय खाल्लं होतं ते जाणता येत नाही, विस्मरण होतंय, आहे का नाही? आणि आता उद्या काय होणार आहे हे आपल्याला माहिती आहे का? पण ईश्वराचा संकल्प त्यानं एकदाच कवा करून ठेवला आहे? सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर आधीच संकल्प करून ठेवला आणि तो ते जाणणार आहे. आता उद्याच्याला अमुक असं होणार आहे, तो ईश्वर जाणतो. उद्या काय होणार आहे हे ईश्वरालाच कळत आहे, जीवाला कुठं कळत आहे? म्हणून सर्वज्ञ कसा आहे? ईश्वर आहे सर्वज्ञ.
ईश्वरच आहे. मग जीवाला म्हणता येते का सर्वज्ञ? म्हणून अल्पज्ञ त्याला म्हणत. म्हणून सर्वज्ञ तो आहे, सर्व वस्तू जाणणारा आहे, सगळ्या वस्तूला जाणणारा आहे तो. आता या ठिकाणी एक थोडासा विरोधाभास. जाणणे नेणणे भगवंती नाही, हे कसं मग? आता इथं भगवंत कोणता सांगितलाय? हां, आणि इथं आपलं वाच्य स्वरूप चाललंय कोणाचं? ईश्वराचं. जे मायानं युक्त आहे, उपाधीने युक्त आहे त्याचं, आहे का नाही? म्हणून तो सर्वज्ञ मानावा लागतो. विभू म्हणजेच व्यापक. ब्रह्माला सुद्धा इभू हे नाव आहे, तसंच ईश्वरला सुद्धा इभू हे नाव दिलंय. कारण ईश्वर सुद्धा व्यापकच आहे, कारण तो ब्रह्मच आहे ना. ते चैतन्य कोण आहे? ब्रह्मच आहे, व्यापक आहे. माया सुद्धा व्यापकच आहे ना. सर्व ब्रह्मांडामध्ये तीच आहे म्हणल्यावर व्यापकच आहे ना ती माया. हां, नसेल दुसऱ्या ब्रह्मा इतकी व्यापक नसेल. हां, पण मायाच्या बाहेर कोण गेलंय? मग जीवाला ती व्यापकच झाली ना. जीवाला मायेच्या बाहेर जाता येतं का? मायाला ओलांडता येतं का? कोणीही समजा काही न गेला जीव, कोणत्याही साधनानं जाऊ द्या त्यानं, पण मायाच्या बाहेर त्याला जाता येते का? म्हणजे माया ओलांडता येते का? हां, जसं आपण विहिरीच्या ह्या काठाहून त्या काठापर्यंत पोहत जातो. हां, विहिरीत जातो ना आपण, किंवा एखाद्या तलावामध्ये ह्या काठापासून त्या काठापर्यंत पोहत जाता येईल. तसं ही जी माया आहे, सर्व ब्रह्मांडामध्ये जेवढं ब्रह्मांड आहे ते मायेतच आहे ना. आता या ब्रह्मांडाच्या बाहेर जाता येतं का? साधनच नाही ना बाहेर जायला, मायेच्या बाहेर जायला. मग जे काय वैज्ञानिकांनी जे काही हे काढलेत आता ते, हां, ते कुठे चालले? तर ते ब्रह्मांडातच खेळायलेत ना. हां, ब्रह्मांडाच्या बाहेर चाललेत का? नुसतं विचार करायले तर, पण लाग व्हायना कोणाचा जायला. हां, का? पुन्हा परत येताच येत नाही मायेच्या बाहेर गेलेल्याला. हां, परत कसं येता येईल? तिथं काहीच राहत नाही ना पुन्हा, कारण त्या ठिकाणी वातावरणच नाही. माया जितकी आहे तिथपर्यंतच वातावरण आहे, पुन्हा कुठं वातावरण आहे? मग अशा ठिकाणी ईश्वर कसा आहे? तर व्यापक रूपानंच आहे. मायाच एवढी म्हणल्यावर ईश्वरही तेवढाच, म्हणजे तो व्यापक आहे. इभू या शब्दाचा अर्थ व्यापक आहे, आणि खरा तो इभू शब्द ब्रह्मालाच वापरतात, कारण ईश्वर ही ब्रह्मरूपच आहे. जोपर्यंत माया आहे तोपर्यंत त्या चैतन्याला ईश्वरता म्हणावं लागते, कारण तो ज्ञापक होतो. तो ईश्वर कसा होतो? ज्ञापक होतो, सर्व शक्तिमान होतो. कोणामुळं? त्या मायेमुळं, आहे का नाही? नाहीतर तो इभू आहे, म्हणजेच तो ब्रह्म आहे. ते जे साधन आहे माया, त्या मायाचा लय झाला, तिचा लय होतो ना. ती अखंड नाही ना, तिचा लय होतो, आणि तिचा लय होतो त्यावेळेस ते चैतन्य ब्रह्मरूपच होतं, आहे का नाही? म्हणजेच व्यापकालाच ते व्यापकच असतं. ईश्वरपणामध्ये सुद्धा तो व्यापकच आहे, म्हणून तर त्याला विभू म्हटलंय. हे ईश्वराचं एक लक्षण आहे. आता 3 लक्षणं झाली.
सर्व शक्ती रूप असणारा ईश्वर आणि सर्वज्ञ असणारा ईश्वर आणि विभू म्हणजे व्यापक असणारा ईश्वर, आहे का नाही? म्हणजे आता हे कसं त्याचं लक्षणं कसे व्हायले तर आपल्यापेक्षा व्यापकच व्हायलेत ना. आणि तो ईश आहे. तो कसा आहे? ईश. आता ईश म्हणजे काय? सर्वांचा प्रेरक म्हणजे नियामक, सर्वांचा प्रेरक, प्रेरणा देणारा आणि नियमन करणारा. आपण कर्म केलं, त्या कर्माचं फळ म्हणून तो नियामक आहे, नियमन करणारा. किती कर्म केले आणि किती फळ द्यायचं, केव्हा द्यायचं, कसं द्यायचं, याचं नियमन त्याच्याकडं. म्हणून त्याला काय म्हणतात? ईश म्हणतात. आणि प्रेरणा देणारा, प्रेरक. आता हे प्रेरक जे आहे, प्रेरकपणा त्याच्या ठिकाणी. आपण एखादं वाक्य उच्चारलं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय उच्चारायचं हे आपल्याला ज्ञात असतंय का? पण ते वाक्य आपण पुन्हा उच्चारतो. मग त्या वाक्य उच्चारण येण्यासाठी प्रेरणा कोणाची आहे? ती तुकाराम महाराजाचंच वाटतं अभंग आहे. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शी कविता धनी वेगळाची. साळुंकी मंजुळ, साळुंकी म्हणजे ही वाणी, शब्द. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, पण बोलत असे हे आम्हाला कळायले, आम्ही बोलायलो, पण से कविता धनी. म्हणजे आपण हे जे बोलायला लागलो ते कसं यायला लागलंय? कोणतरी धनी आहे, म्हणून तो ईश आहे. मग प्रेरकही आहे आणि नियामकही आहे, म्हणून त्याला ईश म्हणतात. आणि स्वतंत्रही आहे. स्वतंत्र कसा? तर याने त्याची व्याख्या स्वतंत्राची कशी केली? कर्माधीन नाही तो. जसा जीव कर्माच्या अधीन आहे ना, त्याला कर्म करावेच लागतात, तसं ईश्वराला कर्माच्या अधीन जायची काही गरज नाही, कर्म करायची काही गरज नाही. आणि मग अगोदरचे जे आपल्याला सर्व शक्ती, सर्वज्ञता, हे जे त्याच्या ठिकाणचे लक्षण ईश, मग ह्या लक्षणाने युक्त जो आहे तो कर्मच्या अधीन असतो का नसतो? नसतो. कर्म करायची त्याला आवश्यकता नाही. ईश्वर कर्म करीत नाही. आणि जर तो कर्मवान मानला असता तर तो कर्मामध्ये बांधला गेला असता, है का नाही? मग कसे होतात कर्म? तर तो म्हणतो माझ्यापासून होतंय पण मी करत नाही. म्हणजेच कर्मात बांधल्या गेला का तो? मजची स्तव झाले परी मी नाही केले, म्हणजेच कर्मानं बांधलेलं नाही. कर्माधीन नाही. ईश्वर कर्माच्या अधीन नाही. आता म्हणजे त्याला प्रारब्ध, कारण प्रारब्धामुळं जीव कर्माच्या अधीन आहे का नाही? मग ज्याला कर्म लागत नाहीत असा कोण? जो कर्म लावून घेत नाही असा कोण? आहे का नाही?
मग तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदी पाप पुण्य अंगा. ज्याच्या अंतकरणामध्ये चित्तामध्ये पाप पुण्य जमा होत नाही आणि जे कर्म होतंय, जे प्रारब्ध उत्पन्न होतंय ते कशामुळं? पाप पुण्यामुळं, कर्मामुळं. पाप पुण्य कशामुळं होतंय? कर्मामुळं, आहे का नाही? कर्म केले की पाप पुण्य, आणि पाप पुण्य झालं की प्रारब्ध, आणि प्रारब्ध झालं की पुन्हा म्हणजे संचित जमा होतं. पाप पुण्य केलं की ते संचित जमा होतं आणि त्या संचितापासून प्रारब्ध भोगण्यासाठी येतं, आहे का नाही? आणि ते प्रारब्ध भोगता वेळेस कर्मामधून भोगावं लागतंय, ते कर्मामधून भोगावं लागतंय. मग हे कोणाला भोगावं लागतंय? तर जीवाला, ज्यानं पाप पुण्य केलंय त्याला. आणि ईश्वर चैतन्याच्या ठिकाणी पाप पुण्य नाहीत, म्हणून तो कर्माच्या अधीन नाही. मग तसाच मुक्तसुद्धा कर्मातीत होतो, कर्माच्या बंधनातून पार पडलेला असतो, म्हणून तर त्याला मुक्त म्हणतात. पाप पुण्य अंगी घेतले जडून, पाप पुण्य अंगी घेतले जडून, म्हणून त्याला त्या ठिकाणी काय करावं लागायले? कर्म करावे लागायले. ते पाप पुण्य जडून घेतल्यामुळं. आणि जर पाप पुण्य जर समजा जडून घेतले नसते, म्हणजे लावून घेतले नसते, हां, तर मग त्याला ते कर्म कशाला भोगायला आले असते? मग मुक्त व्हायचंय, मुक्त व्हायचंय म्हणजे काय नेमकं? मग ते पाप पुण्यच अंगाला लावून घ्यायचे नाहीत. म्हणजे पाप करणारं कोण आहे, पुण्य करणारं कोण आहे? हां, जर समजा आपण स्वप्नामध्ये गाय मारली, ब्राह्मण मारला, आपल्याला पाप लागतं का ते? नाही. का म्हणून? प्रत्यक्ष मारलेल्याचं ज्ञान होतंय आणि प्रतीती बी येते. तरी पण आत्तापर्यंत कुठे लिहिलेलं आहे का स्वप्नातलं पाप भोगण्यासाठी जीव जन्माला आले? कारण आपण त्याच्यातून मुक्त आहेत. त्याच्यातून स्वप्नातून आपण काय आहेत? मुक्त आहेत. म्हणजेच आपण स्वप्नातल्या कर्माला कसं समजायलो? हां, ते मिथ्या समजलंय ना, वास्तविक सत्य आहेत का? मग तसं ज्यानं जागृती मिथ्या केली आहे त्याला पाप पुण्य कशाला लागते? मग असा पुरुष कर्मातीत असतो, त्याला कर्म लागत नाहीत. तसे ईश्वर कसा आहे? कर्मातीत आहे, म्हणजे त्याला कर्माच्या अधीन नाही. आणि तो ईश्वर परोक्ष आहे. आता इथं थोडंसं हे परोक्ष त्याचं लक्षण हे जाणून घेता वेळेस ईश्वराला परोक्ष का म्हटले? जीव आपण परोक्ष. हां, ईश्वराला ईश्वर प्रत्यक्षच आहे का नाही? जीवाला जीव, जीवाला जीव प्रत्यक्ष आहे, ईश्वराला ईश्वर प्रत्यक्ष आहे का नाही? आणि ईश्वराला जीव प्रत्यक्षच आहे, पण जीवाला ईश्वर परोक्ष आहे का नाही? मग ईश्वर परोक्ष म्हणून सांगितलंय, हे कोणाला सांगायचंय? जीवाला सांगायचंय. म्हणून जीवाला परोक्ष आहे. ईश्वर ईश्वराला त्याची त्याला प्रत्यक्षच आहे. ते जसे आपण आपणाला प्रत्यक्ष येत ना, तसा ईश्वर सुद्धा स्वतःला प्रत्यक्षच आहे ते. आणि जीव सुद्धा तो सर्वज्ञ असल्यामुळं त्यालाही प्रत्यक्ष येत. जीव सुद्धा म्हणजे जीवाचं ज्ञान आहे ना त्याला, आहे का नाही? पण जीवाला ईश्वराचं ज्ञान आहे का? जीवाला ईश्वराचं ज्ञान आहे का? आणि प्रत्यक्ष होतो का ईश्वर जीवाला? ईश्वर कधीच प्रत्यक्षत्वाला येत नाही, कधीच येत नाही. जीवाला ईश्वराचं प्रत्यक्ष कधीच होत नाही. का? कारण ईश्वर
हा प्रतीतीचा विषय जीवाचा नाही. त्याची उपाधी याची उपाधी जीवाची अविद्या आहे का नाही. म्हणून अविद्येतून ते प्रतीतीला येतच नाही. म्हणून ते सदाच परोक्ष आहे. मग ते जाणायचा कसा आहे म्हणून, समजायचं कसं समजलं आहे म्हणून. शास्त्राला वेदाला तरी कसं समजलं, संतांना कसं समजलं ईश्वर आहे म्हणून. कारण कशावरून ठरवावं लागतंय. कारण कशावरून सिद्ध होतं, कार्यावरून. मग कार्य आहे ना हे जगत. हे जे कार्य आहे ते कोणाचं आहे, आणि मग ह्याच्या कार्यावरून कारणाची सिद्धी नका काय येऊ दे ना प्रतीतीला कारण. नका येऊ द्या प्रतीतीला कारण, पण सिद्ध करता येत नाही का. तसं जीवाला तो कसा आहे, परोक्षच. म्हणून जीवाला ईश्वराचं प्रत्यक्ष ज्ञान कधीच होत नाही. ब्रह्माचं ज्ञान होईल कदाचित प्रत्यक्षत्वानं, अपरोक्षत्वानं जीवाला ब्रह्माचं होईल का नाही. होईल ना. ईश्वराचं नाही तसं नाही होत. किती गंमत आहे. आता ब्रह्मापेक्षा लहान असून त्याचं होत नाही, ब्रह्म एवढं मोठं असून त्याचं होत आहे. हे का नाही. कारण हा उपाधीचा खेळ आहे. हा कशाचा खेळ आहे, उपाधीचा खेळ आहे. म्हणून परोक्ष ईश्वर मानला गेला आहे, पण जीवाकडून, ईश्वराकडून नाही. आणि तो कसा आहे, माई आहे. माई ईश्वर माई, माया नाही, माई. माई म्हणजे माया ज्याच्या अधीन आहे असा. माया त्याच्या अधीन आहे, तो मायाच्या नियमानं वागत नाही, म्हणजे मायाच्या अधीन नाही. म्हणजे ईश्वर कसा समजायचा, ज्याच्या अधीन माया राहते. मायाच्या अधीन, बायकोच्या अधीन राहतो त्याला काय म्हणतात, बायकोच्या अधीन राहतो तो काहीतरी म्हणतात ना हो. तसा तो आहे का. आणि अविद्येच्या अधीन जो राहतो तो कोण, जीव. मग तो नाही का बाई, त्याला म्हणता येते बाई का, मायाच्या अधीन. अविद्येच्या अधीन राहतो का नाही जीव. म्हणजे अविद्यानं युक्त असल्यामुळं त्याच्या ठिकाणी सर्वज्ञता आहे का, नाही, अल्पज्ञता आहे. आणि तो स्वतःला अज्ञानीच मानतो, आहे का ना. मग तो कोणाकडून, कोणाच्या जीवावर कारभार चालायला, त्याचा अविद्येच्या जीवावर चालायला आहे का नाही. तसं ईश्वराचं नाही ना. म्हणजे तो माई आहे याचा अर्थ माया त्याच्या अधीन आहे. आता हे आणखी स्पष्ट करायचं तर गुरुजीने उदाहरण दिलेलं मला चांगलं आठवत आहे. काही मोकार कुत्रे असतात गावामध्ये, मोकार कुत्रे असतात. आणि ते काही काळात जर त्यांना चांगलं काही समजा एखादं चरबीयुक्त अन्न, ढोर मेलेलं हे खाल्लं ते ना, की त्याच्यामध्ये काहीतरी वेगळीच ते हे उत्पन्न होते क्रिया मेंदूमध्ये. आणि मग ते गावातले आता अगोदर ते गावातच खात होते ना भाकरी, पण पुन्हा ते गावातल्यावर सुद्धा चाल करते ते कुत्रे. तर मग त्या कुत्र्याला कोणी आवरायचं.
गावातल्याला आवरा येते का? हा, ते मोकार ते काय पळून जात येतं ते त्याचं काम करून, आहे का नाही? ते का कोणाच्या घरातली पाळलेली का काय तिथंही आला, हा, म्हणजे ते रानटीच की. मग ते कोणाच्या बंधनातले आहेत का ते? नाही. मग ते आवरत येन का? नाही. मग तसं जीवाच्या ठिकाणी ही अविद्या आहे. जीवाला अविद्या तशी ती आवरत नाही त्याला, हा. आणि ईश्वराची माया कशी? तर त्याच्या आज्ञात आहे, ईश्वराच्या आज्ञात. म्हणजे हां, पाळलेले कुत्र आखाड्यावर असतंय, हां. आणि जर आखाड्यावर जायचं म्हणलं की म्हणतो तरी पण तो ओ कुत्र आहे का? हां, ते म्हणतं आहे पण मी आहे या, मी आहे, हां. कुत्रा आहे आणि मी पण आहे. ते म्हणते मग ते कुत्र्याला धरा ना. अहो नाही तुम्ही या तर खरं. अहो या तो काय माझ्या अंगावर देव मग कसं? अहो मी आहे ना. तसं बोलत असतानाच कुत्रं गेलं त्याच्याकडं चावताळून, हां, त्या आखाड्यावर जाणार आहे. त्यावेळेस मालकाला नुसतं यू म्हणलं की ते वापस आलं, ते त्याच्या अंगावर गेलं नाही. म्हणजे ते कुत्रं कोणाचे अंकित आहे? मालकाच्या. तशी माया ईश्वराची अंकित असते, पण जीवाच्या अंकित अविद्या नाही. त्या मोकार कुत्र्यासारखे ही अविद्या आहे का नाही? म्हणून जीव हे मोकार येतं. जीव कसे येतं? आडरानातले म्हणल्यावर आडराणी भरले जग त्याची कोण करील किंवा ईश्वर असा मायी आहे, म्हणजे माया त्याच्या अधीन आहे. म्हणजेच माया काही बी कर, काही करील असं नाही, हां. म्हणजेच जे काय करतो तो ईश्वरच करतो. म्हणजेच माया त्याच्या अधीन असते, म्हणजे त्याच्या कंट्रोलमध्ये काय करायचे ते मायानंच करतो, पण हिशोबानं. आणि बंद मोक्ष रहित आहे ईश्वर. आता हे गुण त्याच्या ठिकाणी का? हे लक्षण त्याच्या ठिकाणी बंदही नाही. मग मोक्ष तरी असावं की? मोक्ष का म्हणून नाही? अहो तो ईश्वर आहे म्हणून बंधात नाही समजा, पण मोक्षात तर मानावं लागेल ना. मोक्ष कशामुळे? बंद आहे म्हणून. हां, ज्याला बंद आहे का? हां, सुटलो कोण म्हणतंय? ज्याला बांधलं होतं तो म्हणतो मी सुटलो, आहे का नाही? तसा ईश्वर मायानं बांधला गेला का? तो मायात असताना सुद्धा मुक्तच आहे. तो मायेत असताना सुद्धा मुक्त आहे, म्हणून तो कशानं बांधला गेला नाही, म्हणून तो बंधनात नाही. मग तो बंधनच त्याला बंधनच माहीत नाही, तर मग मोक्षाचं कसं ज्ञान होईल? मोक्षाचं ज्ञान होण्यासाठी बंधनाचं ज्ञान असावं लागतं, आहे का नाही? म्हणजेच मोकळं होण्यासाठी अगोदर बांधलेला असावं लागतं. तसा ईश्वर कधी बंधनात त्याला बांधण्याचा प्रयत्न केला त्याच्या मायनं कोणाच्या? ईश्वराच्या मायनं बांधण्याचा प्रयत्न केला, पण नाहीच बांधल्या गेला बिचारा. असं भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. मग ईश्वर त्यावेळेस तसं आल्यावर ईश्वर बंधन आणि मोक्ष त्याच्या ठिकाणी नाही. तो कर्मबंधनामध्ये पडत नाही आणि मोक्षसुद्धा त्याच्या ठिकाणी नाही. म्हणजे बंध मोक्ष रहित आहे असं सांगायचं आहे तिथं. पण तिथं ते म्हणतात बांधलंच, त्याला बांधलंच. आणि ते जय विजय नावाच्या झाडाच्या मधून गेला आणि बांधलं उकळाला, आणि ते उकळ अडकलं झाडाला, आणि ते दोन्ही झाडं पळले, आणि त्या जय विजयाचा उद्धार झाला. काय समजायचं याच्यातून आता?
असंच सांगते तितक्याच्या वर. हां, त्याला उकळाला बांधलं होतं. आता उकळाला बांधता येतं का? नाही. उकळ पुरलेलं असतं का वरी उघडं असतं? हा मुसळाला तरी म्हणलं असतं तर. मग ग्रंथकार बी लिहिताना कसं त्या ठिकाणी हां कसं लिहिलंय? उकळाला बांधलंय. मग त्या ठिकाणी लक्षणाच करावी लागेल का नाही? लक्षणं करावी लागेल, आहे का नाही? मग उकळाला उकळ तर पुरलेलं असतं, त्याला बांधता येत नाही. मग ईश्वराला कसं बांधलं? ईश्वराला उकळाला कसं बांधता आलं? उकळाला बांधायला काय व्यवस्थाच नसती ना. हा, आणि मग उकळाला बांधून ते उकळ उपटून ते रांगत गेलं पुन्हा कृष्ण. आणि ते उकळ अडकलं काय याला? त्या झाडाला. उकळच का म्हणून म्हणलेत? मग दुसरं काय कायला बांधलं म्हणायचं ना. हा, दुसरं कायला बांधलं म्हणा, उकळ सांगितलंय तिथं. आता हे उकळ काय काय काम करताय? उकळाचं कार्य काय आहे की त्याच्यामध्ये कुठल्या जात आहे का नाही? आणि कुठनं हे काय सुख आहे का दुःख आहे? आहे का नाही? उकळात काय दुःख कुठनं? आता हे संसार हे उकळ आहे आणि याच्यामध्ये माया कुटायली आणि जीवाला दुःख व्हायले ना. त्या उकळाला बांधलंय. कोणाला? ह्या जीवाला, म्हणजे ह्या चैतन्याला. हे याच्यात बंधनात पडे ना ह्या. हा, पण ईश्वर पडतो का बंधनात? मग त्यानं उकळ का म्हणून नेलं उपटून? ते बंधनात राहतं. ते संसारच मिथ्या करून टाकला समजा. हा, म्हणजेच हे वृक्ष जे आहेत, जे विजयाचे, पाप पुण्याचे, धर्म अधर्माचं, हा, हे झाडं काय होते तर हा हे वृक्षच काय होतंय? मग संसार वृक्ष आहे का नाही? मग ते जसं ईश्वरानं लीला केल्या आहेत, दाखविले आहेत, त्या तशा ऐकण्यामुळं केल्यात का जाणण्यामुळं? पण ते सांगणार बी विचार करत नाही. उकळाला का म्हणून मला माहीत नाही, तुम्ही ऐकणारे तरी सांगा रे, असं म्हणत नाही. ते उकळालाच का म्हणून बांधलं होतं, त्या झाडाला का म्हणून अडकलं, ते झाडं तिथंच का म्हणून उगवले होते, ते झाडं पुन्हा तिथंच. म्हणजे याचा अर्थ ईश्वर बंधनामध्ये पडतच नाही, म्हणजे त्याला बांधताच येत नाही, आहे का नाही? टाईम झालाय. हे ईश्वराचे वाच्य स्वरूपाचं लक्षण सांगितलंय. आता तोम पदाच्या वाच्य अर्थाचं लक्षण उद्या पाहू. तोपर्यंत थांबू. कुंडली कावरदे